अलमट्टी भारतातील एक महत्त्वाचे धरण। मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना अलमट्टी हे धरण माहिती असेल, जे भारतातील एक महत्त्वाचे आणि प्रमुख धरण म्हणून ओळखले जाते। अलमट्टी धरणाची उंची ही 5 फुटांनी वाढवावी, यामुळे अनेक वाद निर्माण झाले होते, ज्यामुळे या धरणाची उंची वाढवल्याने त्याचा फटका धरणाच्या मागे असलेल्या अनेक गावांबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याला सुद्धा बसणार आहे। खास करून महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर तसेच सांगली हे 2 जिल्हे 2019 आणि 2021 साली महापुराने पाण्याखाली गेल्यामुळे मोठे नुकसान झाले होते। कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यांमध्ये महापूर आला की या अलमट्टी धरणाला जबाबदार धरले जाते। परंतु तुम्हाला माहिती आहे का, हे धरण भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे, ज्याची पाणी साठवण्याची क्षमता किती आहे, याची उंची आणि लांबी किती आहे, अशी सर्व प्रकारची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अलमट्टी हे धरण भारताच्या कर्नाटक या राज्यामध्ये आहे। कर्नाटक राज्यातील विजापूर आणि बागलकोट या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर अलमट्टी हे धरण बांधलेले आहे। विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या तालुक्यामध्ये निडगुंडी या गावाजवळ हे धरण आहे। अलमट्टी धरणाची भिंत ही विजापूर जिल्ह्यात तर पाण्याचा साठा बागलकोट या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे। या धरणाला लाल बहादूर शास्त्री धरण म्हणूनही ओळखले जाते, ज्यावर लाल बहादूर शास्त्री सागर या नावाचा जगातील सर्वात लांब धातूचा फलक तयार करून बसवण्यात आलेला आहे। भारतातील सर्वात प्रसिद्ध धरणांपैकी एक असलेले अलमट्टी हे धरण कृष्णा या नदीवर उभारलेले आहे। कृष्णा ही नदी भारतातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे। अलमट्टी हे धरण इसवी सन 2000 ते जुलै 2005 या दरम्यान बांधून पूर्ण करण्यात आले। साधारणतः हे धरण बांधून पूर्ण करण्यासाठी 5 वर्षाचा कालावधी लागला होता। मात्र या धरणाच्या मुख्य कार्याची सुरुवात 1997 मध्ये झाली असे सांगण्यात येते। कर्नाटक राज्यातील सर्वात मोठ्या जलाशयांपैकी एक असलेले अलमट्टी हे धरण जलविद्युत, जल व्यवस्थापन आणि जवळपासच्या परिसराला सिंचन करण्यासाठी उभारण्यात आले होते। अलमट्टी या धरणामध्ये कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा आणि घटप्रभा या प्रमुख नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणीसाठा येत असतो। अलमट्टी हे धरण अप्पर कृष्णा पाटबंधारे प्रकल्पाचा मुख्य जलाशय आहे, जो कॅप्लन टर्बाइनचा वापर करतो। अलमट्टी धरणाच्या तांत्रिक माहितीबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास, अलमट्टी धरणाची उंची ही 52.24 मीटर म्हणजेच 171.39 फूट इतकी आहे। या धरणाची लांबी 1564.83 मीटर म्हणजेच 5133.96 फूट इतकी आहे। अलमट्टी धरणाचे बांधकाम हे इसवी सन 2000 ते 2005 दरम्यान पूर्ण करण्यात आले। या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 123 टीएमसी म्हणजेच 1,23,090 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाचा उपयुक्त जलसाठा हा 105.44 टीएमसी म्हणजेच 1,05,440 दशलक्ष घनफूट इतका आहे। अलमट्टी या धरणाला एकूण 26 दरवाजे आहेत। पावसाळ्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यावर या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो, ज्यामधून 631.5 दशलक्ष युनिट MU वीज निर्मिती केली जाते। तसेच या धरणाच्या जवळपास असणाऱ्या शेतजमिनींना सिंचनासाठी या धरणाचा खूप मोठा फायदा होतो। त्याचबरोबर अलमट्टी हे धरण निसर्ग सौंदर्यासाठीही खूपच लोकप्रिय आहे। या ठिकाणी असणाऱ्या शांत आणि स्वच्छ वातावरणाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यातील बरेच पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या धरणाला भेट देत असतात। एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट म्हणून ही अलमट्टी या धरणाची ओळख आहे। अलमट्टी धरणाच्या जवळच अनेक सुंदर आणि आकर्षक अशी पर्यटन स्थळे आहेत, ज्यांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात। अलमट्टी धरण परिसरात सुमारे 7 टेरेस गार्डन आहेत, ज्या ठिकाणी म्युझिकल कारंजे, स्वच्छ कारंजे आणि बोटिंगची सुविधाही उपलब्ध आहे। त्याचबरोबर या धरणाच्या एका बाजूला रॉक हिल नावाची एक बाग आहे, ज्यामध्ये सिरॅमिक वन्यजीव प्राण्यांसह कृत्रिम जंगल देखील पाहायला मिळते। तसेच धार्मिक पर्यटन स्थळांमध्ये या धरणाच्या जवळपास मशीद आणि मंदिरे देखील आहेत। इथे आपल्याला इब्राहिम रोजा, जांबोटी टेकड्या, बसवना बागेवाडी, गोल गुंबज, विजापूर पुरातत्व संग्रहालय, भैरमगड वन्यजीव अभयारण्य अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते। अलमट्टी या धरणाला भेट देण्यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर हा कालावधी अतिशय योग्य समजला जातो, कारण यावेळेस हे धरण पूर्ण भरलेले असते। अलमट्टी हे धरण कोल्हापूर या शहरापासून 240 किलोमीटर, बागलकोट पासून 41 किलोमीटर तर विजापूर पासून 70 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। तर मित्रांनो, आज आपण अलमट्टी या धरणाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। अलमट्टी धरणाबद्दल थोडक्यात पण ही महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।